माता की जय। त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आरोपीला अटक झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती विसर्जनच्या दिवशी अकोल्यामध्ये एका जिहादी मानसिकतेच्या नराधमाने 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। बलात्कारच नाही केला तर किती दिवसापासून तो तिला अतुना छळत होता, त्रास देत होता। त्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीवर याच्या अगोदर सुद्धा 2 बलात्कारचे गुन्हे दाखल आहे आणि हे असं वाटतं की ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करून असे प्रकार घडू लागलेले आहेत आणि पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला, परंतु अद्यापपर्यंत आरोपी अटक नाही। आरोपी कोणाच्या संपर्कामध्ये आहे, कुठं आहे, काय आहे याची रिसर्च चौकशी करून ज्या ज्या लोकांनी यांना मदत केलेली आहे त्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करावे। ज्या आमच्या हिंदू भगिनींवर, जे हिंदू भोई समाज आहे याच्यावर, ज्या महिलांवर, मुलींवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तिला सरकारने मदत करावी। महिलांचा कायदा अजून कठोर करावा आणि महिलांना आता शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी स्वरक्षणार्थ। कारण की आपण पाहिलं की कायदा भरपूर केलेला आहे, पण कायदा झाल्यानंतरही आजही अशा विकृत व्यक्तीचे, जिहादी मानसिकतेचे लोक आजही मुलींवर छेडखानी, बलात्कार आणि त्यांना कुठेतरी मारून टाकण्याचा प्रकार चालू आहे। एकीकडे लव जिहाद, धर्मांतरण या गोष्टी घडत असताना सरकारने कठोर कायदा केला पाहिजे। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कायदा केला धर्मांतरण बंदीचा आणि लव जिहादचा। हा लवकर अंमलात आणला पाहिजे। तर हा लवकर अंमलात आणला तर मला असं वाटतं की कोणत्याही हिंदू भगिनींची किंवा कोणत्या भगिनीची अशा प्रकारची अन्याय होणार नाही, अशा प्रकारचा अत्याचार होणार नाही या मागणीसाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी या सकल हिंदू समाज आणि हिंदू भोई समाज हा प्रत्येक ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन आहे। जर लवकरात लवकर आरोपींना अटक नाही केली तर लोकशाही मार्गाने आम्ही अकोल्याकडे कूच करून सर्व हिंदू समाज या आंदोलनामध्ये सहभाग घेईल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी।